नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत डेसिकेटेड कोकोनटची वडी। नारळी पौर्णिमा आलेली आहे, त्याच्यासाठी हे आपण घेतलेले आहे 2 वाटी डेसिकेटेड कोकोनट आणि 2 वाट्या दूध घेतले। हे मलाई त्याच्यामध्ये आहे थोडीशी। हे घेतली साखर, पिठी साखर घेतले करून, मिल्क पावडर आहे, हे वेलची पावडर, थोडासा कलर घेतलाय, तूप आणि हे ड्राय फ्रूट्स घेतलेत। तर चला आपण सुरू करूया। इथे मी हा पॅन तापत ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण घालूया 1 चमचा तूप। हे 2 वाटी मी खोबरं घेतलेलं आहे, ते आपण जरा भाजून घेऊया। आता मी यामध्ये घालते दूध। ही 1 वाटी साखर आहे, पिठी साखर मी करून घेतले, ती घालूया आता। गॅस मंदच ठेवायचा। आता आपला गोळा होईपर्यंत आपण परतून घ्यायचं। थोडीशी मिल्क पावडर आपण टाकून घेऊया। सगळीकडे असं हे परतून घेऊ। हे चांगलं आपल्याला एकजीव करून करून असं घाटून घाटून घ्यायला लागते आणि त्याचं साईडने जेव्हा हे सुटेल तेव्हा तो गोळा आपण बघू, हाताने घेऊन जरासा घालायचा, तो परत आपल्याला परतत राहायचा आहे। आता मी वेलची पूड टाकते, आपला होत आलेला आहे। आणि थोडा कलर टाकते। थोडं आता मिक्स करून घेते। ह्या ट्रेला आपण बटर पेपर लावून घेतलेला आहे, तूप लावून त्याला। त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकते। आता मी गॅस बंद करते आणि आपल्या ह्या ट्रेमध्ये मी काढून घेते। आता आपण प्लेन करून घ्यायचा आणि मग 1-1.5 तास तशाच ठेवायच्या, नंतर त्याच्या वड्या हे करायच्या, पाडायच्या। हे आता पूर्ण आपण चांगलं करून घेतले सारखं। आपण प्लेन करून घेतलेलं आहे, याच्यावर ड्रायफ्रूट्स टाकूया, जरा पिस्ता। तास हे मिश्रण असेच ठेवायला लागेल, मग त्या वड्या काढता येतील। तर बघा आपली कशी झाली नारळाची वडी, कोकोनट। आपल्या कोकोनटच्या वड्या आता तयार आहेत। आपण काढून घेऊ। थोड्या वेळाने आणखी कडक जरा होतील, नंतर जरा मऊच आहेत। कलर पण छान आलेला आहे। कसा वाटला हा माझा व्हिडिओ डेसिकेटेड कोकोनट वड्या? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका कशी झाली ती। तो परत धन्यवाद।